नमस्कार. आठवा जो देश आहे शाश्वत विकास लक्ष्यमध्ये तो क्रोएशिया आहे. त्यांना 82.39% मार्क मिळालेले आहेत आणि त्यांनी गरिबी हटाव जी आहे SDG 1 नो पॉवर्टी याच्यावर खूप चांगलं काम केलं आहे. क्वालिटी एज्युकेशन आपल्या जनतेला चांगलं शिक्षण दिलेलं आहे. SDG 4 क्वालिटी एज्युकेशन. त्यानंतर SDG 7 जे आहे अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी याच्यावर पण त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. यांचे जो पेट्रोलियम रिझर्व्स वगैरे पण आहेत. खूप युनिक कंट्री आणि त्यांनी त्याच्यात खूप चांगलं काम पण केलेलं आहे. SDG 10 रिड्युस्ड इनइक्वॅलिटीज, खूप श्रीमंत आणि खूप गरिबीमधली जी गॅप आहे ती कमी करायचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांनी डेटा प्रोव्हाइड केलेला आहे. खूप कमी देश आहेत ज्यांनी आपला यावर डेटा दिलेला आहे. छोटी कंट्री आहे असं आहे तसं वगैरे काही नाही. मनातून इच्छा पाहिजे, करायची इच्छा पाहिजे आणि त्यांनी केलेलं आहे. SDG 11 सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज, आपण ज्यांना स्मार्ट सिटीज म्हणतो, त्यांनी तिथे इम्प्लिमेंट केलेलं आहे. वेस्ट सायकल मॅनेजमेंट वगैरे सगळं चांगलं करून दाखवलेलं आहे. अजून एक गोष्ट की क्रोएशिया जी आहे ती युरोपियन स्पेस एजन्सीचा पूर्णपणे भाग नाही आहे, पण युरोपियन कोऑपरेटिंग स्टेट्समध्ये त्यांनी कोऑपरेशन केलेलं आहे आणि त्यांची मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि एज्युकेशन जी आहे ती त्याच्यात नेहमी भाग घेत असते. त्यांच्या ॲग्रीमेंटप्रमाणे हे 2023मध्येच त्यांचं ॲग्रीमेंट झालेलं आहे. ते याच्यात सगळ्याच्यात भाग घेतात. युरोपियन कोऑपरेटिंग स्टेट PECSच्या एक फ्रेमवर्क आहे. फ्रेमवर्क म्हणजे असा एक ढाचा बनवलेला आहे त्यांनी की या पॉईंट्सवर ते काम करतील, ते करत आहेत. आणि ही अशी वेगळीच कंट्री आहे, असा वेगळाच देश असा आहे की त्यांचे इथे कमीत कमी 25,000 कंपन्या आहेत ज्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आहेत आणि ज्या आपले मॅन्युफॅक्चर केलेले क्वालिटी पार्ट्स आहेत ते जर्मनी आणि इटलीला पाठवतात, ज्यांच्या इथे सगळ्यात ॲडव्हान्स्ड ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी आहे. इलेक्ट्रॉनिक व्हेकल नाही, या पेट्रोलियम सेक्टरवाले. आणि त्यांचं काम बघून म्हणजे यांनी अप्रोच नाही केलं, युरोपियन स्पेस एजन्सीने यांना अप्रोच केलेलं आहे. म्हणजे अशा युनिक कंट्रीज आहेत की तुम्ही विचार करा की आपण मेंबरशिप मागतो आणि ते म्हणतात की बाबा तुम्ही मेंबरशिप घ्या, असा प्रकार आहे. म्हणजे एक प्रकारे त्यांचं म्हणजे त्यांना ॲप्रिशिएट केलेलं आहे युरोपियन स्पेस एजन्सीने वगैरे. आणि म्हणूनच आपलंही ते सजेशन आहे की त्यांची स्वतःची स्पेस एजन्सी राहिली, क्रोएशिया स्पेस एजन्सी. कुणाला माहिती कुठनं चांगली आयडिया येईल. उगाचच मोठ्या लोकांना, श्रीमंतांना किंवा आम्ही असे तसे, जसं आमचे स्वामीजी काय म्हणायचे की ढुड्डाचार्य, स्वतःला ग्रेट समजणारे लोक, त्यांच्याकडनंच बेस्ट आयडिया कोणी सांगितली. एखाद्या खेड्यातल्या व्यक्तीकडनं, क्रोएशियातल्या एखाद्या माणसाकडनं आयडिया येईल आणि त्यांनी पूर्ण मानवजात ट्रान्सफॉर्म होऊ शकते. त्यांचं गव्हर्नन्स खूप चांगलं आहे, पण काही ठिकाणी त्यांना जास्त काम करायचं आहे, जसं क्लायमेट चेंज वगैरे. पण खूप छोटा देश असल्यामुळे त्याच्यातही प्रयत्न करूनही कधी कधी यश मिळत नाही. तर त्याच्यात त्यांना यश यावं, त्यांची स्वतःची स्पेस एजन्सी असावी आणि KG1 to आचार्य म्हणजे PhD पोस्ट डॉक्टरेटपर्यंत त्यांचं चांगलं शिक्षण अलाइनमेंट करायचं आहे, इंडस्ट्री अलाइन करायची आणि त्यांनी सगळं चांगलं करावं, असं आपलं त्यांना सजेशन आहे. आपण फक्त सजेस्ट करू शकतो, बाकी इम्प्लिमेंट करणं त्यांच्या हातात आहे. आपण आपले प्रयत्न करायचे, तोच हा प्रयत्न. धन्यवाद.